मित्रांनो, आज आमच्या घरी होणार आहे कुरुड्या झाल्या, भज्जे झाले. इकडे कशी दिसते भज्जे आणि पापड होतं ना. हे काय होतं हे? हां, कुरुड्या होतं. कुरुड्या झाल्या आणि तिथं भगुण्यामध्ये काहीतरी चालू आहे की नाही. आणि काल आपल्या घरी साखरा नव्हता तर पुरण कसं काय व्हायला? हां, पुरण व्हायला कसं ते सांग पहिले मला. साखरे आला कसा काय दुकानाहून? पैसे कुठून आले? काम करल्यावर येतील ना पैसे. का असं ते कोण काम करते? तुम्ही. आणि तू काय करते? मी का? हां, तुम्हाला भाकरी खाऊ घालते ना. तेवढ्या होते का? पोट भरते का तेवढं? हो. एवढंच पोट राहते. कोणाकोणाचं एवढे असे मोठे मोठे पोट हातात ते आणि सांगा बरं. केवढं हसले तरी काय, पोटाला किती लागेल तेवढंच खाते. ते बघून खर्र आता झालं तिखट. आज 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 काय आहे? आज का गुरुपौर्णिमा, पण आम्ही आखाडीच म्हणतो. म्हणजे आज हे जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहाल हे समजा अपलोड होईल उद्याच्या दिवशी, समजा ज्या दिवशी गुरुपौर्णिमा होऊन गेलेली असेल आखाडी. आज आमच्या इथं समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी सण आखाडी चालू आहे. म्हणते तर गुरुपौर्णिमा, पण कोणी आखाडी म्हणते असं. तिचं चालू आहे बनवणं आणि मग खाणं चालू आहे भज्जे. एक कुरुडी पाहतो. आता हे हिरवी कुरुडी बन केली. कलर आता राहिल्या पोळ्या. पण हे सादर कसं काय लागायला पुरे? ते कशा लागायला पुरे? सादर खरट कशा लागाय की केल्या तर खायच्या मुकाड्यानं. 3 13 9 18 कसे लागू? 3 13 म्हणजे 16 9 म्हणजे गणित कच्चा आहे राव आपलं. जाळं होईना झाला. गॅसच आणला नाही भरून. आता तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करसाल, आम्हाला यूट्यूबकडून पैसे आणून देसाल तेव्हा आम्ही गॅस घेतो. तोपर्यंत असंच नुसतं चूल असं आहे, माहीत आहे का? जाळं फुकणं होईना. हा, काढा डबीच्या काढी लावली. झाला एक कुरुडी अशा गोल कशा कुरुड्या होतात. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुरुपौर्णिमा म्हणजे आखाडीच्या हार्दिक शुभेच्छा.